मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. या श्रद्धेमध्ये आणि एखाद्याला निरखून पारखून आपल्या श्रद्धेचं देणं करावं किंवा आपली श्रद्धा त्याच्या चरणी व्हावी, या दोन वेगवेगळ्या भावना आहेत आणि दोन व्यक्तींकडून होत असतात. आणि खरी सांगू का, गुरु निवडताना थोडासा माणसाने विचार करूनच निवडावा. ओगीच दिसला गुरु, डोकं ठेवलं. आमचे गुरुजी प्रातस्मरणी विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे की अंतकरणामध्ये श्रद्धा निर्माण झाली म्हणजे ती जणू लग्नाला आलेली पोरगी, उपवर झालेली कन्या आहे. उपवर झालेली कन्या जशी मनुष्य फार विचार करून देतो, तसं अंतकरणातली श्रद्धा सुद्धा योग्य गुरुच्या चरणावर गेली पाहिजे. चुकीची मुलगी जर चुकीच्या घरात गेली तर काळजी राहते ना, तसं श्रद्धा सुद्धा चुकीच्या चरणावर जाऊ नये. मुलीला देताना आपण किती चौकशी करतो. ज्या तरुणाला आपली मुलगी द्यायची आहे, माणसं विचार करतात तो तरुण कसं काय आहे. हा तरुण संध्याकाळी धरून वगैरे आणावं लागतो काय, आहे की नाही, का गाडीत भरून आणावं लागतो, स्वतःच्या पावलाने येतो का मित्र सोडून जातात याला. मुलगी देताना जसा विचार तसाच श्रद्धा ठेवताना सुद्धा विचार. रामकृष्ण परमहंसाचे 3 शिष्य होते. कलकत्त्याला काली मातेचं मंदिर आहे, मोठं आहे. 3 शिष्य होते त्यांचे प्रमुख. एक होते तुरीयानंद, दुसरे होते विवेकानंद नरेंद्र, आणि तिसरे होते योगानंद. जे योगानंद होते ते एज्युकेटेड, शिकलेले डॉक्टर होते, परदेशातून शिकून आलेले. रामकृष्ण परमहंसाकडे यायचे, थोडीफार सेवा करायची, पण मनात असा संशय होता की ज्या माणसाची सगळं जग संत म्हणून पूजा करतं, हा माणूस खरंच संत आहे का, लोकांनी बनवलेला आहे, खरंच संत आहे का. कारण कधी जर हसायला लागला तर दिवसभर हसतच राहतो, कधी जर रडायला लागला तर दिवसभर रडतच राहतो. कधी काली मातेच्या बडबड बंद, काली मातेच्या म्हणजे मूर्तीच्या, देवीच्या मूर्तीच्या मांडीवर जाऊन बसला तो दिवसभर बसूनच राहतो. कोणी जर विचारला अरे देवीच्या मांडीवर कुठं बसतो, तर रामकृष्ण परमहंस म्हणतात देवी माझी आई आहे, तुम्हाला देवी असेल, आणि आईच्या मांडीवर लेकरांनी बसायचंच असतं. तेव्हा हा माणूस खरंच वेडा माणूस आहे का संत आहे काय माहिती बा, अशी शंका होती. एके दिवशी त्यांनी गुरुला प्रश्न विचारला योगानंदाने, डॉक्टर मनुष्य, आणि गुरुला सांगितलं गुरुजी माझी एक शंका आहे, तुमचं लग्न झालंय, तुमच्या पत्नीचं नाव शारदामाई, रामकृष्ण परमहंसाचं लग्न झालेलं होतं, तुमच्या पत्नीचं नाव शारदामाई, तुम्हाला मुलबाळ का नाही हो, तुम्हाला मुलबाळ का नाही. म्हटले योगानंद अरे मी माझ्या पत्नीकडे जेव्हा पाहतो ना तेव्हा ती मला माझी पत्नी दिसतच नाही, मला ती देवी दिसते, मला ती काली माता दिसते. मला जसं मुंगीमध्ये देवी दिसते तशी माझ्या पत्नीमध्ये सुद्धा आईच दिसते, देवीच दिसते, काली. आणि मग जिच्यामध्ये देवी दिसते तिच्याशी प्रपंच कसं काय करायचा, तिच्याशी संसार कसं काय करायचा. हे योगानंद म्हटले आता तर लईच झालं, आतापर्यंत बरं ठीक समजत होतो, पत्नीमध्ये देवी पाहणं हे तर लईच अवघड झालं का. खरंच हा माणूस गप्पा मारतो का खरा आहे काय माहिती. ते 3 दिवस मुक्कामी राहिले. 3 दिवस. पहिल्या दिवशी रात्री 2 वाजता उठले आणि शारदामाई म्हणजे रामकृष्ण परमहंसाची पत्नी नगारखान्यात झोपायची आणि रामकृष्ण परमहंस देवीच्या चरणाजवळ झोपायची. रात्री 2 वाजता हा माणूस काय करतो हे पाहायला गेले तर बिछाना रिकामा होता, वळकटीवर रामकृष्ण परमहंस नव्हते. म्हणले सापडले, बहुतेक बायकोला भेटायला गेले. मला म्हणत होते बायको देवी दिसते, मग 2 वाजता कशाला भेटायला गेले. बघतोच आमच्या गुरूंकडे पाहतोच, हे बघतोच वाल्यांची संख्या लय झाली हल्ली. जो तो उठतो बघतोच पाहतोच, गुरुला पाहतोच, येऊद्याच गुरुला. 1.25 तासाने गुरुजी आले, पण पत्नी ज्या खोलीत झोपली होती त्या खोलीतून नाही, पूर्वेच्या दरवाजाकडून आले, जिकडून गंगा समुद्राला मिळण्यासाठी वाहते. आणि येत होते 2:15 वाजता. ते स्नान करून येत होते आणि देवीला पूजेसाठी म्हणून, वाहण्यासाठी म्हणून कमळ हातात होते. यांच्या मनात, योगानंदाच्या मनात काय पापी विचार आला. म्हटले काय आपल्या मनाने तरी पापी विचार केला, गुरुबद्दल आपण विचार केला, गुरु रात्री 2 वाजता पत्नीला भेटायला गेले काय. कोणाला नाही कळालं तरी आपलं मन आपल्याला सांगतो तू कसा आहे. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा,
लगेच गुरुच्या चरणी डोकं टेकवलं, माफी मागितली. हे बघा, मोठी माणसं मोठीच राहतात, चुकत नाही. मोठी माणसं मोठीच राहतात, चुकत नाही. चुकली तरी पटकन माघार घेतात, चुकली तरी पटकन माघार घेतात. आपलंच रेटवायचं काम करत नाही माणसं. मला आज कोणीतरी चांगला विनोद पाठवलाय व्हॉट्सअपला. म्हणे उशिराच्या लग्नाहून नवरा बायको घरी आले, घराला कुलूप होतं, बायकोच्या हातात चावी होती. तिने कुलूप खोलण्याचा प्रयत्न केला, कुलूप काही खोललं नाही. तिला 10 मिनिटं तिने झटापट केली, अशी चावी फिरव तशी कुलपाला झटका मार. 10 मिनिटं प्रयत्न केला, तिला काही कुलूप खोललंच नाही. शेवटी त्या नवऱ्याने तिला सांगितलं, मी प्रयत्न करू का? त्याने चावी तिच्या हातात दिली. आणि आत्तापर्यंत त्याने काय केलं होतं, मोबाईलचा लाईट चालू केला होता, तिला कुलूप दिसावं म्हणून. त्याने सांगितलं, मी प्रयत्न करू का? तिने चावी त्याच्या हातात दिली, त्याने मोबाईल, टॉर्च, लाईट, बॅटरी तिच्या हातात दिली. तिने लाईट दिला आणि त्याने कुलूप ती चावी त्या कुलपात घातली. ती कुलूप राजी झालं. त्या कुलपाला त्या बायकोचा काय राग आला होता काय माहिती. त्याने चावी हातात घेतली आणि पहिल्याच झटकाला तो खोललंच. 10 मिनिटं तिला खोललं नव्हतं. त्या नवऱ्याने तिच्याकडे पाहिलं, बायकोकडे. तिने माघार नाही घेतली. तिने सांगितलं, असा लाईट द्यायचा असतो मग कुलूप खोलत असतो, तुम्हाला बॅटरीत धरता येत नाही. मोठी माणसं चुकत नाही, आणि चुकली तर असं आपलं रेटवण्याचं काम करत नाही. मीच खरा, मीच खरा. माघार येतात ते पटकन. योगानंदाने पटकन आत्मनिवेदन भक्ती केली की गुरुजी चुकलो, तुमच्याबद्दल मोठा पापी विचार मनात आला. मला वाटलं पत्नीला भेटायला गेले का काय अंधारात. तेव्हा योगानंदाला रामकृष्ण परमहंसाने जे सांगितलेलं वाक्य या काळामध्ये प्रत्येकाने ध्यानात ठेवायला पाहिजे. इथून पुढे आपल्या भक्तीची, श्रद्धेची फसवणूक होऊ नये यासाठी हे वाक्य प्रत्येकाने अंतकरणावर कोरून ठेवावं. या युगात तरी, कलयुगात तरी. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं होतं, योगानंद चांगली गोष्ट आहे, माझी परीक्षा केली ना तू, चांगली गोष्ट आहे. तुझ्यासारख्या शिकलेल्या माणसाने तरी तुझ्यासारख्या सुज्ञाने तरी गुरु थोडा पारखूनच करायला पाहिजे. काय वाक्य होतं? तुझ्यासारख्या सुज्ञाने तरी गुरु थोडासा पारखून करायला पाहिजे. आणि मग अशा पारखलेल्या गुरुवर जर श्रद्धा ठेवली तर मग आपलं आयुष्य पहिलं तीराला जाईल. माऊलींनी एका पारखलेल्या गुरुच्या ताब्यात आपलं जीवन दिलंय आणि मग माऊली निर्धास्ते. श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा, श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा, श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा, श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा. इतरांचा लेखा महाराष्ट्रामध्ये 7 आरत्या लिहिल्या गेल्यात. किती? 7. पण सगळ्यात जास्त प्रसिद्ध आरती आपण स्वीकारलेली आरती म्हणजे आरती तुकाराम आहे. का म्हणू नये? त्याचं कारण आहे की ज्याने ती आरती लिहिली त्या रामेश्वर भट्टाने तुकोबारायांना पारखले. एक दुसरी गोष्ट, रामेश्वर भट्ट तुकोबारायांना गातो किंवा सांगतो, त्यांचा महिमा विशेष वर्णन करतो, तेव्हा त्याला विशेष मूल्य. जवळच्या व्यक्तीने जर एखाद्या विषयी लिहिलं ना त्याला फार महत्त्व नसतं. जवळच्या व्यक्तीने जर सांगितलं, मित्राने मित्राला सांगावं आणि ते यथार्थ येऊ नये, ही काहीतरी पद्धत आहे. कारण जवळच्या माणसाला जवळचा कळेलच असं सांगता येत नाही. अतिपरिचय आता वज्ञा संतत गमनातनादरो भवती लोके प्रयागवासी कोपेशनानम समाचरेत. एवढा मोठा अर्जुन पण गीतेमध्ये जेव्हा भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं, विराट दर्शन दाखवलं, तेव्हा ते विशाल असं दर्शन पाहून, देवाचं विराट असं दर्शन पाहून अर्जुन भांबावला. आणि अर्जुनाने सांगितलं होतं, कृष्णा तू एवढा मोठा आहे, मला जवळ असून सुद्धा कळालं नाही. मी म्हणतो हे वाक्य थोडं दुरुस्त करायला पाहिजे अर्जुनाच्या परवानगीने, की एवढा जवळ असून सुद्धा कळाला नाही म्हणण्यापेक्षा एवढा जवळ असल्यामुळेच कळाला नाही. एवढा जवळ असल्यामुळेच कळालं नाही. जवळ गोष्ट असेल आणि ती कळतेच असं काही नाही. अतिपरिचयात अवज्ञा सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापे. कधी आईला विचारू नये लेकरू कसं आहे. आई त्या लेकराबद्दल चांगलंच बोलणार आहे. ते कसंही असलं तरी तिला ते चांगलंच आहे. बडबड नको करू. बडबड का करता? ते लेकरू कसंही असलं तरी आईला ते चांगलंच आहे. एक बाई शेजारणीला सांगत होती, माझं पोरग लाखात एक आहे. तिने ऐकून घेतलं. एकदा संध्याकाळ झाली, परत एकदा तिला गाठलं शेजारणीला, माझं पोरग ना लाखात एक आहे. त्या शेजारणीने शेवटी विचारलं, कसं काय लाखात एक आहे? तुझं पोरग लाखात कसं काय एक?
शेवटी त्या आईने सांगितलं, म्हटले यंदा ना 1,00,000 पोरं 12वीला महाराष्ट्रात नापास झाली, त्याच्यात आमचा सुद्धा 1 लाखात 1. कसा का असेल पण तिला तो तुकोबाराय म्हणतात, त्याला सहन करण्यासाठी तिचा जन्म आहे. पोटी भार वाहे वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.